प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी वेळ ख्रिस्ताने पुन्हा एकदा सुंदरशी वेळ परमेश्वरामध्ये आपल्याला दिली. ख्रिस्तामध्ये पित्याने आपल्याला एकत्र आणलं. त्याबद्दल आपण ख्रिस्ताच्या नावाला, पित्याच्या नावाला आणि पवित्र आत्म्याच्या नावाला आपण मान, महिमा, गौरव देऊया. होय, ख्रिस्त तो एक सुंदर मेंढपाळ आहे की आपल्या सर्व मेंढरांना रोज राखतो आणि रोज नवीन सकाळ ही त्याच्या प्रीतीद्वारे केलेली दया आपल्या जीवनात आहे. रोज आपल्या जीवनात तो नव्याने दया करणारा, नव्याने सर्व गोष्टी करणारा असा परमेश्वर आहे. आपलाही दृष्टिकोन बघण्याचा त्या सर्व गोष्टींकडे नवीन असा असला पाहिजे. मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे लक्ष लावणारे आपण असलो पाहिजे. जो आपल्या समोर ख्रिस्त जो आनंद ठेवलेला आहे त्याकडे पाहणारे आपण असलो पाहिजे. स्तोत्रसंहिता 25 याचं पहिलं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 25, दाविदाचे स्तोत्र 25 याचं पहिलं वचन. हे परमेश्वरा, तुझकडे मी आपले चित्त लावितो. प्रेज द लॉर्ड. दाविदाचं स्तोत्र आहे 25 याचं पहिलं वचन सांगते की परमेश्वरा, तुझकडे मी आपले चित्त लावितो. आपलं चित्त नेहमी त्या ख्रिस्ताकडे, पित्याकडे असलं पाहिजे, म्हणजे आपण त्या चित्तवृत्तीचे बनू. जर आपलं चित्त या जगातल्या पृथ्वीवरच्या गोष्टींकडे असेल, ज्या नश्वर आहेत, आज आहेत, उद्या नाहीत, तर आपण त्यासारखेच बनू. ज्याकडे तुमचं चित्त तसे तुम्ही बनता. ख्रिस्तासारखे बनण्याकरता ख्रिस्ताकडे, प्रभू येशूकडे आपले चित्त लावा. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया आणि प्रार्थना केल्यानंतर एक दोन गीतं प्रभूला सादर करू आणि नंतर त्याच्या वचनाद्वारे आपण आजचा आत्मिक मन्ना सुद्धा ऐकणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नामाला धन्यवाद देतो. सुंदरशी वेळ तुमच्या जीवनात दिली त्याबद्दल धन्यवाद. येणाऱ्या वचनाद्वारे ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला तो आशीर्वादित कशा आम्हाला ठाऊक आहे. काल रात्रीपासून आज दिवसभर ज्या चुका कळत नकळत झाल्या त्या सर्व चुकांच्या, अपराधांची आम्हाला ख्रिस्ताच्या नावात क्षमा कर. आणि होय, येणारं वचन तू ख्रिस्तामध्ये प्रत्येकाच्या जीवनात आशीर्वादित करशील आम्हाला ठाऊक आहे. आत्मिक बोध ख्रिस्तामध्ये देशील आम्हाला ठाऊक आहे. त्याबद्दल ख्रिस्ताच्या नावात तुझे धन्यवाद देतो. आणि होय, आम्हीच्या मनामध्ये या समयी तुझ्या वेदीसमोर, आत्मिक वेदीसमोर तुझे वचन ऐकत असताना आमच्या मनामध्ये कोणाविषयी काही असेल तर आम्ही त्या सर्व गोष्टींची ख्रिस्ताच्या नावात क्षमा करतो, आस्था धरतो, पश्चाताप करतो आणि आमचं अंतःकरण, मन स्थिर कर ख्रिस्ता. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय की त्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की सुंदरसा वेळ त्याने आपणास दिला. आणि त्याने आपणास वेळ दिला तर आपण त्या वेळेमध्ये त्याची स्तुती, आराधना करूया. येणाऱ्या वचनाद्वारे, येणाऱ्या एक दोन गीतांद्वारे की प्रभूची स्तुती करूया की प्रभू महान आहे. याकरता नेहमी आनंद करा. आपल्या सर्व दुःखांकडे न पाहता जो परमेश्वराने आनंद ख्रिस्त आपल्या जीवनात ठेवलेला आहे त्यामध्ये आनंद करणारे बना. होय, तो आनंद आहे की आपल्या जीवनामध्ये तो ठेवलेला आहे. हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो मला, येशू तारितो, येशू तारितो मला, येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत, हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो.
प्रेम दावितो हो येशू प्रेम दावितो, प्रेम दावितो हो येशू प्रेम दावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, प्रिय वाटतो हो येशू प्रिय वाटतो, प्रिय वाटतो हो येशू प्रिय वाटतो, माझे तन मन धन त्यास अर्पितो, माझे तन मन धन त्यास अर्पितो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की ख्रिस्तामध्ये आपण परत एकदा सुंदररित्या एकत्र आहोत आणि एक सुंदरशी वेळ त्याने आपल्या जीवनात दिली. तो आपला छंद असला पाहिजे, ख्रिस्त आपला छंद असला पाहिजे. तो तहान भागवणारा जिवंत पाणी आहे, भुका भागवणारा ती जीवनाची सार्वकालिक जीवनाची ती भाकर आहे. याकरता पहा, ख्रिस्त हा आपला छंद असला पाहिजे. ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती जान, मूळ रोगाचे निदान आज केले ख्रिस्ती जान, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त हाची सदुपाय धरी त्याचेच मी पाय, ख्रिस्त हाची सदुपाय धरी त्याचेच मी पाय, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त मारिले मरण केले माझे संरक्षण, ख्रिस्त मारिले मरण केले माझे संरक्षण, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, अविनाशी ख्रिस्त नाव तिजवरी माझा भाव, अविनाशी ख्रिस्त नाव तिजवरी माझा भाव, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, दास म्हणे हो आनंद ख्रिस्त माझा सुख कंद, दास म्हणे हो आनंद ख्रिस्त माझा सुख कंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद, ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. पहा, ख्रिस्त हा आपल्या जीवनाचा छंद असला पाहिजे. हा ख्रिस्त मत्त्याच्या 5व्या अध्यायामध्ये म्हणतो, पहा, जी भुकेले ताणले ते धन्य, कारण ते काय होतील? तृप्त होतील. कशाचे? धार्मिकतेचे. होय, ख्रिस्त हा त्या पदाचा छंद आहे. आपल्या जीवनामध्ये जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे जे आहेत, मग ते कोणी असो, छोटे असो, मोठे असो, लहान असो, थोर असो, सर्वांची भूक ही ख्रिस्त असला पाहिजे. कारण ख्रिस्त म्हणतो, पहा, मी तो जिवंत पाण्याचा झरा आहे, मी सार्वकालिक जीवनाची वरून उतरणारी ती भाकर आहे.
आध्यात्मिक भुका ताना भागवायच्या असतील, सार्वकालिक जीवनाचा मुकुट मिळवायचा असेल तर तो आपल्या जीवनी छंद असला पाहिजे. प्रभूच्या जीवनाचं भाकरीचे आपण भुकेले तहानलेले असलो पाहिजे. जो माझे मांस खातो, जो माझे रक्त पितो, तो त्याला मी शेवटच्या दिवशी उठवील असं ख्रिस्त म्हणतो. आणि मांस काय आहे, रक्त काय आहे, त्याचं वचन आहे. जे नवा करार ख्रिस्ताद्वारे त्याच्या रक्ताद्वारे देण्यात आला, तो करार त्याचं मांस आणि त्याचं रक्त आहे. कारण ख्रिस्त योहान याचा 6वा अध्याय म्हणतो पहा, मी दिलेले वचन तुम्हास काय आहे, आत्मा आणि जीवन असे आहेत. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त म्हणतो की देहाने काही लाभ होत नाही, देहाने काहीही लाभ होत नाही. याकरता आपण त्या देहावर नाही तर देवाच्या पुत्रावर, देहावर नाही तो देवाच्या पुत्रावर विसंबून असे असलो पाहिजे. जो देवाचा पुत्र आपल्या पापांकरता या जगात आला, मारला गेला, पुरला गेला, उठविला गेला, त्याच्यावर विसंबून असे असले पाहिजे. सदानंद मनोहर अंकल यांचं प्रभूमध्ये स्वागत. ख्रिस्त सर्वांना सामर्थ्य देव, वचन देव आणि सर्वांची द्वारे सुवार्ता इतरांच्या जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये पूर्ण करो. याकरता ख्रिस्त पदाचा हा छंद माझा आनंदी आनंद असं उपासना संगीत मध्ये 284 नंबरचं गाणं आहे. आणि होय, आपल्या जीवनाचा आनंद तोच असला पाहिजे. कारण की ख्रिस्ताशिवाय काहीही पूर्ण होणार नाही. ख्रिस्त म्हणतो पहा, ख्रिस्त स्पष्ट सांगतो की माझ्या वाचून आल्याशिवाय पित्याकडे कोणी जात नाही आणि पित्याने आकर्षिल्याशिवाय मजकडे कोणी येत नाही. पिता, पुत्र, पवित्र आत्मा, ख्रिस्त, पवित्र आत्मा आणि स्वर्गीय पिता हे एक आहेत. ख्रिस्त म्हणतो पहा, मी आणि पिता एक आहेत. तसं आपण आत्म्यामध्ये एक असलं पाहिजे. आपल्यातलं तो मी आपण आपल्या जीवनातून घालवलं पाहिजे, म्हणजे आपण आम्ही हो. पिता पुत्र आपल्या वस्तीस येतील. कारण की आपल्याला एक ना एक दिवस ख्रिस्ताबरोबर जायचं आहे. ख्रिस्ताबरोबर आपल्याला ढगावर बसून जायचं आहे. जो देह वधस्तंभाला किळलेला आहे त्याकरता आपण पेरणारे नसलो पाहिजे. आपण पेरणारे सार्वकालिक जीवनाकरता असलो पाहिजे, आत्म्याकरता पेरणारे असलो पाहिजे. पावसाच्या अगोदर 1-2-4 दिवसापूर्वी सांगितलं, पावसाच्या अगोदर एक पक्षी ओरडतो, पेरते व्हा. तसं देवाचं वचन आत्मा सांगतो की पेरते व्हा. देवाचं वचन पेरा. देवाचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये पेरणारे आणि इतरांच्या जीवनामध्ये पेरणारे व्हा. ख्रिस्त म्हणतो की पहा, पीक फार आहे, काम करीत थोडे आहेत. याकरता देवाच्या अनुशासनात वाढा, देवाच्या वचनात वाढा, त्याचा अभ्यास करा, वचनात रममान होणारे व्हा आणि वचनानुसार कृती करणारे व्हा. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया. दुख से भरे दिन बीत जाएंगे, दुख से भरे दिन बीत जाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया,
के लिए आपल्याला या पृथ्वीवर कायमस्वरूपी राहायचं नाही. देवाचं वचन सांगते की आपण परके प्रवासी आहोत. प्रभूचा दिवस कधी येईल आपल्याला ठाऊक नाही, आपल्यावर कधी येईल ठाऊक नाही. तोपर्यंत आज म्हणलेला काळ आहे, तोपर्यंत त्याची वाणी ऐका, मन कठीण करू नका. रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए. परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया 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 हालेलुया. तैयारी हम करें वहां जाने के लिए. तैयारी हम करें वहां जाने के लिए. यीशु जल आता है हमको लेने के लिए. यीशु जल आता है हमको लेने के लिए. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. पिता को देखेंगे धन्य हो जाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया 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 हालेलुया. पहा, आज तुमचं जीवन दुःखात असेल. स्तोत्रसंहिता योहान यशामध्ये सांगतं की ते क्षणिक आहे. तुमच्या दुःखांचा परमेश्वर आनंद करेल. तुमच्या दुःखांच्या पलीकडे जो आनंद ठेवलाय ख्रिस्ताने, त्याकडे पाहणारे बना. कारण की त्याच्याही दुःखाच्या पुढे जो आनंद ठेवला होता, त्याकरता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. तो आपल्याकरता सहन केला. तर त्या वधस्तंभाकडे पाहणारे बना. आज तुमच्या जीवनात दुःख आहेत, पण उद्या आनंद असेल. उद्या आनंद असेल. ख्रिस्त आल्यावर आपल्या डोळ्यातले अश्रू कायमस्वरूपी पुसण्यात येतील. आपल्या भुका ताण्या कायमस्वरूपी मिटवण्यात येतील. कायमस्वरूपी तो छळ काढण्यात येईल. दुख से भरे दिन बीत जाएंगे. दुख से भरे दिन बीत जाएंगे. हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे. हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. पिता को देखेंगे धन्य हो जाएंगे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. हे प्रभू, सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आलेला. होय, खरोखर आम्हाला एक ना एक दिवस आमचा हा गृहरूपी मंडप मोडायचा आहे. आम्हाला ठाऊक आहे
हा देह तो वधस्तंभाला खिळलेला आहे, आमच्या ठाई ते जीवित आहे, ते ख्रिस्ता तुझ्या विश्वासाद्वारे आहे. आणि होय, तो आत्मिक आनंद, तो आत्मिक भुका तहान आमच्या जीवनात तू भागव. तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये आम्हाला तू परिपूर्ण भरून टाक. तुझ्या वचनाने आमचं जीवन ख्रिस्तामध्ये भरून टाक आणि आमच्या जीवनातून तो प्रकाश, तो आनंद आणि त्या सार्वकालिक जीवनाच्या नद्या वाहू दे परमेश्वरा. वचनाने सेवा करणारे ख्रिस्तामध्ये तू बनव. कारण की पित्या ख्रिस्त तुझ्याविषयी सांगतो की माझ्या पित्याला खरे उपासक हवे आहेत, जे आत्म्याने आणि खरेपणाने सेवा करतील. होय, तसे सेवक ख्रिस्तामध्ये तू बनव. आज जेवढे जण संदेश ऐकतील त्यांच्या जीवनात येणारं वचन ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित करशील. आमच्या माझ्या मुखाशी तू ख्रिस्तामध्ये स्पर्श करशील, पवित्र आत्म्यामध्ये स्पर्श करशील, आम्हाला ठाऊक आहे. आणि प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणताय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की एक सुंदरशी वेळ त्याने आपल्या जीवनात दिली आणि या वेळेमध्ये आपण त्याच्या वचनाद्वारे आत्मिक मन्ना आपण आज पुन्हा एकदा घेणार आहोत आणि आपल्या सार्वकालिक जीवनाच्या भुकाताना, देवाच्या राज्याच्या भुकाताना तो आपल्या येणाऱ्या वचनाद्वारे भागवेल. पहा, मनुष्य आणि मनुष्याचे डोळे, मनुष्याचे मन, मनुष्याची बुद्धी ही सर्व या पृथ्वीवरच्या गोष्टीविषयी विचार करते आणि समोर दिसणाऱ्या आयुष्यात असणाऱ्या सर्व गोष्टी बाबतीत विचार करून चिंता करते आणि निर्णय करते. त्याच्या पलीकडच्या गोष्टी त्याला दिसत नाहीत, कारण की परमेश्वराने त्याचे आत्मिक डोळे उघडलेले नसतात. पहा, नीतिसूत्रामध्ये सुंदर सुंदर वचन आहेत. त्यातलं एक वचन सांगतं की मनुष्याचे मन मार्ग योजिते, पण त्याच्या पावलास परमेश्वर मार्ग दाखवितो. याकरता देवाचं नव्या करारातले वचन काय सांगतं गलती करास पत्रामध्ये पाऊल, की आपला जीवितक्रम पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात जगा. ज्यांना ज्यांना देवाचा आत्मा चालवतो तो देवपुत्र आहे, तसं रोमकरास पत्रामध्ये वचन आहे. मग आपण कसे असलो पाहिजे? देवाच्या आत्म्यामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये, वचनाद्वारे, ख्रिस्ताच्या वाणीद्वारे आपण चाललेले असलो पाहिजे. आपल्या जीवनात जी आज दुःख आहेत, क्लेश आहेत, याकडे न पाहता, त्याने दुःखी न होता, निंदेने खचून न जाता, आपण देवाने जो आनंद ठेवलेला आहे त्याच्या सामर्थ्याचा, विश्वासाचा, वचनाचा, त्यानुसार आपण आनंदी असलेलो पाहिजे. आणि जर अशी परिस्थिती आज आहे आपल्या जीवनामध्ये की आपण अंधकारात आहोत, प्रभूची काठी पडत आहे, आपल्या चुकीमुळे खाली पडलेले असो, आपल्या चुकीमुळे जर आपल्याला गुद्ध्या मिळत आहेत, तर देवाचं वचन सांगते की तुझी जी परिस्थिती आहे आज मोडलेली, परमेश्वर म्हणतो तुझा समय येणार आहे. जसं पाडून टाकण्याच्या समय मी तुझ्यावर नजर ठेवली, तशी उभा करण्याच्या समय मी तुझ्यावर नजर ठेवील. पण हे कधी घडेल आपल्या जीवनामध्ये? जेव्हा आपण वळू. उदळ्या पुत्राला जेव्हा जाण झाली की माझ्या बापाच्या घरी याच्यापेक्षा चाकराला चांगलं अन्न मिळतं, त्यांनी सर्व संपत्ती उधळली आणि डुकरांचं, पहा, एक डुकर सांभाळणाऱ्या व्यक्तीकडे तो राहिला कामासाठी, आणि त्याला डुकर जे शेंगा खायचे, जे अन्न खायचे, ते खायला मिळायला लागलं, त्याला खायला लागलं. आणि तेव्हा त्याला जाण झाली की माझ्या पित्याच्या घरी त्या घरचे दास सुद्धा चांगलं अन्न खातात. आणि होय, तो स्वर्गीय पिता आहे. उदया पुत्र म्हणजे आपण चुकणारे पुत्र आहोत. आपल्याला जेव्हा अशी जाण होते तर जा. देवाचं वचन सांगते की या, परत या तुम्ही. तो बोलवत आहे, तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंदे. बोलवते तर जा आनंदाने. तो स्वर्गीय पिता आहे. रक्तरंजित जरी पाप असले ते परमेश्वर म्हणतो पांढरे धुवून स्वच्छ करी लोकरीसारखे. आणि होय, तो आपणास बोलवतो, तो आपणास बोलवत आहे, तो आपणास बोलवतो. पण आपल्या मनाच्या हट्ट्याप्रमाणे, आपल्या बुद्धीच्या कल्पनाप्रमाणे जगू नका. परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे. तुमच्या अंधकाराचा, तुमच्या दुःखांचा तो आनंद करणारा परमेश्वर आहे. तुमची परिस्थिती तो बदलू शकतो. पहा, परमेश्वर म्हणतो मी तुला पिढ्यानपिढ्याचा आनंद करील, येणाऱ्या पिढ्यांकरता मी तुझं जीवन आनंदमय बनवील. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आज ज्या दुःखामध्ये तुम्ही जर ऐकत आहात, कुठल्याही त्रासात असाल, तर परमेश्वर म्हणतो तुमच्या दुःखांचा मी आनंद करेन.
पहा, आपला कैवारी ख्रिस्त वधस्तंभावर दुःखामध्ये होता. त्याने ते दुःख, हाल अपेष्टा आपल्यासाठी सहन केला, यासाठी की आपल्याला आनंद मिळावा, आपली पाप धुतली जावी, आपला खंड भरला जावा. आणि त्या मेंढपाळाच्या चित्तवृत्तीमध्ये आपण असलो पाहिजे. परमेश्वर म्हणतो, तुला मी पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन. परमेश्वर म्हणतो, तुमचं जीवन आज जे दुःखमय आहे, क्लेशमय आहे, तुम्ही धीर धरा, विश्वास धरा, परमेश्वराकडे वळा. परमेश्वर तुमचं जीवन बदलेल, तुम्हाला येणाऱ्या पिढी करता, दुसऱ्यांकरता एक साक्ष म्हणून बनवेल. तुमचं जीवन परमेश्वर एक साक्ष आणि एक आनंदमय जीवन बनवेल. तुमच्या जीवनातून इतर लोक पाहतील आणि देवाची स्तुती करतील. हा इतका खाली पडला होता, हा इतका दुःखात होता, हा इतका त्रासात होता, पण पहा, त्याचं जीवन आज आनंदमय आहे. सर्व दुःखात सुद्धा तो आनंद करत आहे. तुमच्या दुःखांना कुरवाळत बसू नका, वळा परमेश्वराकडे. परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे, तुमच्या दुःखांचा तो आनंद करायला तयार आहे. परमेश्वर म्हणतो, त्या दुःखांकडे, त्या क्लेशाकडे, त्या निंदांकडे, त्या त्रासाकडे पाहू नका, तर आस्था धरा, पश्चाताप करा. जो परमेश्वर तुमच्या दुःखांचा आनंद करतो त्याकडे वळा. तो तुम्हाला बोलवत आहे त्याच्या आवाजाद्वारे, त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या पुत्राच्या राज्यामध्ये, ख्रिस्ताच्या राज्यामध्ये तुम्हाला बोलवत आहे. या नश्वर गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाका, हे नश्वर दुःख काढून टाका. हे क्षणिक आहे, पण सार्वकालिक जीवनाचा आनंद तुमच्या जीवनात परमेश्वराने ठेवलेला आहे. देवाचं वचन सांगतं, पहा, मी तुला पिढ्यानपिढ्याचा आनंद बनवेल. आज तुमचं जीवन पडलेलं आहे काय? तुमचे तट गळून पडलेले आहेत काय? तुमचं जीवन अस्वस्थ आणि अव्यवस्थित आहे काय? परमेश्वर म्हणतो, मजकडे ये, मी ते दुसऱ्यांच्या जीवनाकरता एक साक्षमय जीवन, आनंदमय बनवेन. तुमच्या जीवनात परमेश्वर तुमच्या दुःखामध्ये असा आनंद भरेल की जे लोक पाहतील त्यांना ते साक्ष म्हणून घडेल. तुम्ही दुःखात सुद्धा आनंद करणारे ख्रिस्ताची मेंढर अशी बनाल. प्रेज द लॉर्ड. या आपण या संदेशाकडे वळूया. परमेश्वर म्हणतो, पिढ्यानपिढ्याचा आनंद असं मी तुला करेन. प्रेज द लॉर्ड. पहा, पहिलं वचन काय म्हणतं या संदेशामधलं. इर्मया याचा 31 अध्याय, इर्मया याचा 31 अध्यायामधलं आपण काही वचन वाचूया. इर्मया याचा 31 अध्यायामध्ये सुंदर परमेश्वर बोध करतो. पहा इथे इर्मया याचा 31 अध्याय, यातलं 21 आणि 22 वचन प्रभूमध्ये काय म्हणतो. परमेश्वराची इच्छा आपल्या जीवनात काय आहे? वाटेवर आपल्यासाठी खुणा कर, खुणेचे खांब उभे कर, ज्या मार्गाने तू गेलीस त्या सडकेवर आपले चित्त ठेव. हे इस्रायलच्या कुमारी, परत ये, तुझ्या या नगरास परत ये. हे मला सोडून जाणाऱ्या कन्ये, तू कोटवर इकडे तिकडे भटकशील. परमेश्वराने तर पृथ्वीवर अजब प्रकार केला आहे. स्त्री पुरुषाच्या मागे लागेन. हे येणाऱ्या काळाविषयी सांगितले. इस्रायल कन्या ठुमकत चालतील, असं यशायाच्या पहिल्या अध्यायामध्ये पण सांगितलंय. अनेक स्त्रिया एका पुरुषाला पकडतील. ते शेवटच्या काळाविषयी वचन आहे. परमेश्वर म्हणतो, आज ज्या वाटेने तू भटकलेली आहे, भरकटलेली आहे, इस्रायलच्या कन्ये म्हणजे आपण आहोत. इस्रायलचे कन्यापुत्र कोण आहोत? जे अब्राहम, इसाक, याकोबाद्वारे वचन दिलं, त्या वचनाद्वारे संतान आणि ख्रिस्ताद्वारे वारीस आहे, असं पौल गलतीकाराच्या पत्रामध्ये सांगतो. जी स्वतंत्र माता सारा, अब्राहमाची बायको, त्याच्याद्वारे जो इसाक झाला, त्या वचनाद्वारे आणि ख्रिस्ताद्वारे आपण त्याचे पुत्र, कन्या असे आहोत. लक्षात ठेवा, परमेश्वर तुमच्या त्या दुःखामध्ये, तुमच्या पडलेल्या परिस्थितीमध्ये परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे. परत या, परत या, माझ्या मार्गावर वळा. जो शांतीचा, सत्याचा, अनुग्रहाचा, सार्वकालिक जीवनाचा खडतर मार्ग आहे, पण तो खरा आहे. जगातल्या सर्व मार्ग सोडून द्या. जगाची समरूप होऊ नका. पौल म्हणतो, रोमकरासपत्र 12 अध्याय 2 वचन, पौल म्हणतो, जगाची समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने आपल्या मनाचं नवीकरण होऊ द्या. यासाठी की देवाची उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा काय ती समजून घ्यावं. योहान त्याच्या पहिल्या पत्र 2 अध्यायात म्हणतो, पहा, जगावर प्रीती करू नका. तुम्ही जगावर प्रीती करता तर देवाची प्रीती तुमच्या ठाई नाहीये. पहा, जगासंगती जो मैत्री करतो तो देवासंगती वैर करतो. लक्षात ठेवा, अशा सर्व मार्गातून वळा. आज जर तुम्ही दुःखी आहात, तुमचं जीवन आज असं बदललेलं आहे, तुम्ही दुःखात आहात,
क्लेशात आहात, जरी निंदा होत आहे, परमेश्वर म्हणतो तुमच्या दुःखांचा मी आनंद करेल आणि इतरांकरता तुमचं जीवन मी आशीर्वादित करेल. इतरांकरता तुम्ही साक्षी बनाल. तुम्ही दुःखात सुद्धा परमेश्वराच्या सार्वकालिक जीवनामध्ये आनंद कराल. परमेश्वर म्हणतो तुम्ही भरकटलेले आहात, तुम्ही मार्ग चुकलेले आहात इस्रायलच्या कन्यांनो. परत या मजकडे परमेश्वर बोलवत आहे त्याच्या राज्याकरता. परमेश्वर त्याच्या राज्याकरता तुम्हाला बोलवत आहे. कामकरी पाहिजेत परमेश्वराला. देवाच्या राज्यात निवडलेले हवे आहेत, बोलवलेले बहुत आहेत, निवडलेले थोडके आहेत. खूप जण प्रभूजी प्रभूजी करत आहेत, पण खोटे संदेश ते बऱ्याच ठिकाणी फिरलेले आहेत. परमेश्वर म्हणतो मजकडे वळा, त्याच्या शास्त्रात अहोरात्र रमण व्हा. आज आपल्यातून जर काही चुकलेलं असेल, मार्ग चुकलेला आहात, भरकटलेला आहात, वाटेवर पहा तुमच्या जीवनात दुःख आहे. परमेश्वर स्पष्ट सांगतो इर्मिया 31:21 मध्ये, वाटेवर आपल्यासाठी खुणा कर, खुणेचे खांब उभे कर, ज्या मार्गाने तू गेलीस त्या सडकेवर आपले चित्त ठेव. हे इस्रायलच्या कुमारी परत ये, तुझ्या या नगरीत परत ये. परमेश्वराच्या नगरात तो बोलवत आहे. जे मोशेला, जे यहोशवाला जे वतन सांगितलं होतं, दुधामासाचे प्रवास सांगितले होते, पहा आपण परके प्रवासी आहोत. ख्रिस्त ती जागा तयार केलेला आहे आणि त्या जागा तयार झाली तो आपल्याकडे परत येईल. आत्ताच मनोरंकल ते वचन सांगत होते योहान 14व्या अध्यायामध्ये. आणि ख्रिस्त जागा तयार झाली म्हणजे तो आपला घ्यायला येईल. ते नगर आपल्याला मिळवायचं आहे. याकरता या पृथ्वीवरील गृहरूपी वस्त्र जे आपण पांघरून घेतलेलं आहे, जे मंडप आहे गृहरूपी, ते मोडलं जाणार हे लक्षात ठेवा. त्या नश्वर गोष्टींकडे अडकू नका. ते सर्व मार्ग चेंज करा. आज आपण दुःखात आहोत, जर क्लेशात आहोत, तर परमेश्वर म्हणतो मी तुमचा दुःखांचा मी आनंद करेल, तुमचं जीवन इतरांकरता मी साक्ष बनवेल. आणि परमेश्वर बोलवत आहे त्याच्या राज्यामध्ये, त्याच्या नगरामध्ये, ख्रिस्तामध्ये जे तारण दिले त्यामध्ये पुन्हा एकदा बोलवत आहे. काय आज तुम्ही दुःखी आहात का? भरकटलेला आहात का? तुमच्या जीवनात कुठली प्रार्थना कार्य करत नाहीये का? परमेश्वर ख्रिस्तामध्ये आपल्याला बोलवत आहे. इस्रायलच्या कन्ये परत म्हणतो. पहा होशेमध्ये पण सुंदर वचन आहे. पहा होशेयाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये होशेयाच्या पुस्तकामध्ये वचन काय सांगतं पहा. चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आम्हास फाडिले आहे व तोच आम्हास बरे करील. त्याने आम्हास जखम केली आहे व तोच पट्टी बांधील. तो 2 दिवसात आमचे पुनर्जीवन करील. 3ऱ्या दिवशी तो आम्हास उठून उभे करील आणि त्यासमोर आम्ही जिवंत राहू. चला आपण परमेश्वराला ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यात झटू. त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. तो पर्जनाप्रमाणे भूमी शिंपणाऱ्या वळवाच्या पर्जनाप्रमाणे आम्हाकडे येईल. स्तोत्र 72:6 मध्ये सुद्धा हे वचन नमूद आहे. होशे 6वा अध्याय 3रं वचन. पहा ही वचन आपणास बोध करतात. काय आज तुम्ही दुःखी आहात का? तुमच्या जीवनामध्ये तुम्ही घेतलेला निर्णय पूर्णतः जात नाहीये का? तुमच्या शरीराला, तुमच्या जीवनाला अशी काही जखम झालेली आहे, तुम्ही अनेक मलमपट्ट्या केलेल्या आहेत, पण ते भरून येत नाहीत. तर परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे, आपणास बोलवत आहे. तो म्हणत आहे, देवाचं वचन म्हणते की चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, वळा, अशा सर्व मार्गातून वळा जिथे परमेश्वराचा आत्मा तुम्हाला सुचवत नाही, तिथं तुम्हाला मार्गदर्शन करत नाही. ते सर्व जगाचे मार्ग आहेत आणि पवित्र आत्मा जो मार्ग दाखवत आहे तो खडतर आहे. तो तुम्हाला सहाय्य करेल, मदत करेल, सामर्थ्य देईल त्या मार्गात राहण्याकरता आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला विदित करेल. तो बोलवत आहे, वळा, त्या सर्व जगाच्या सर्व मार्गातून वळा, सर्व खोट्या कल्पनातून वळा, आयाबायांच्या कहाण्यातून वळा. त्या सर्व खोट्या संदेश आपण वाचण्याकरता अहोरात्र शास्त्रात रममान राहा. पवित्र आत्म्याच्या दानाविषयी प्रार्थना करा, कारण की परमेश्वराचं वचन सांगतं की जर तुम्ही आज दुःखी आहात, तुम्हाला जखम झाली आहे, तुमचं दुःख आहे तुमच्या जीवनात, तर परमेश्वर तुमच्या दुःखांचा आनंद करेल, तुमचं जीवन इतरांकरता साक्ष बनवेल. पण तुम्ही वळालं पाहिजे, आपण वळालं पाहिजे परमेश्वराकडे. चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण की त्याने आम्हास फाडिले आहे, तोच आम्हास बरे करील. त्याने आम्हास जखम केले आहे, तोच पट्टी बांधेल. त्याच्याकडे एक मलम आहे. पहा इर्मियामध्ये वचन आहे, हे मिसरकन्ये, तू फुकट औषधांची गर्दी केलेली आहेस, उठून गिलदात जा, तिथे तुला एक मलम आहे. आणि होय, तो मलम म्हणजे ख्रिस्त आहे. पित्याच्या उजव्या साईडला जो प्रभू येशू बसलाय, तो कैवारी बसलाय. आज तुम्ही पडलेले आहात, दुःखी आहात, तुम्हाला जखम झाली, असाध्य जखम आहे, खूप उपाय केलेले, तुम्ही तो जखम भरून येत नाही, तर परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे.
परमेश्वर म्हणतो मी तुमच्या दुःखांचा आनंद करेल आणि पिढ्यानपिढ्या तुला मी साक्ष करेल येणाऱ्या पिढ्यांकरता. पहा, परमेश्वराचं वचन सांगतो होशे 6:1-3 वचन, चला आपण परमेश्वराकडे जाऊ. ज्याने आम्हाला पाडिले तोच बरे करेल, त्याने आम्हाला जखम केली तोच पट्टी बांधेल, तो 2 दिवसात आमचे पुनर्जीवन करेल. हे वचन आत्मिक आहे. हे वचन काय सांगतं? 2 दिवसात पुनर्जीवन कसं करेल? ख्रिस्ताने घेतलेल्या बाप्तिस्माद्वारे. तो म्हणला होता, पहा मी हे मंदिर 3 दिवसात पाडेल, 3 दिवसात उभे करेल. त्या आत्मिक मंदिराविषयी तो बोलला होता. त्या पवित्र आत्म्याच्या मंदिराविषयी म्हणजे आपल्या ठाईच्या बाप्तिस्माविषयी बोलला होता. त्याने तो बाप्तिस्मा आपल्याकरता घेतलेला आहे. कुठल्या मरणाची भीती बाळगता? जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. विजयी राणा देवाच्या उजव्या साईडला बसलाय. मरणाची भीती कोणाला? जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो शेवटच्या दिवशी उठवला जाईल. लक्षात ठेवा, त्याने तो बाप्तिस्मा आपल्यासाठी घेतलेला आहे. त्याकरता आज दुःख आहे, त्रास आहे, परमेश्वर तुमच्या ठाई उद्या आनंद असा देईल. परमेश्वराकडे वळा, त्याच्याकडे ते औषध आहे. 2 दिवसात आमचे पुनर्जीवन करील, 3ऱ्या दिवशी तो आम्हास उठून उभे करील आणि त्यासमोर आम्ही जिवंत राहू. तुमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत प्रगटीकरणात सांगतं की ख्रिस्ताच्या विश्वासात राहा. मरण आलं तरी विश्वासात राहा, म्हणजे तो जीवनी मुकुट तो आपणास देईल. प्रेज द लॉर्ड. याकरता या जगातील दुःखांकरता क्लेशांकरता रडू नका, तर ते दुःख बरे व्हावेत. आस्था पश्चाताप पकडा. आपले पाप पुसली जावीत, पुसून टाकली जावीत म्हणून आस्था पश्चाताप पकडा आणि ख्रिस्ताचा तो बाप्तिस्मा आपल्या जीवनात अनुभव घ्या. देहाने मेलेले आणि आत्मिकरित्या ख्रिस्तामध्ये उठवलेले. प्रेज द लॉर्ड. चला आपण परमेश्वराला ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यात झटू. त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणाऱ्या फळवाच्या पर्जन्याप्रमाणे आम्हाकडे येईल. हे वचन आत्मिक आहे. ते वचन असं सांगत आहे, तुमचा आयुष्यक्रम तुम्ही शास्त्रलेखात रम्मान असलेले, देवाच्या वचनाने जगणारे, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात जगणारे असे जगा. जेव्हा तुम्ही जरी मेलात ख्रिस्ताच्या विश्वासात, तो पहा पर्जन्याच्या पावसाप्रमाणे आपणावर पर्जन्य पडेल आणि हिरव्या गवतासारखे परत पुनर्जीवित आपण होऊ. होय, तो पर्जन्य आहे, तो वळवाचा पाऊस आहे, तो पहिला आणि शेवटला पाऊस आहे, तो आदि व अंत आहे, अल्फा व ओमेगा आहे, तो प्रथम आणि शेवटचा आहे, तो पहाटेचा तारा आहे, परमेश्वराचा पुत्र जिवंत करणारा आत्मा आहे. ख्रिस्तामध्ये परमेश्वराने ख्रिस्ताला ते आत्मिक अधिकार दिलेले आहेत. जीवनाचा अधिकार त्या ख्रिस्ताकडे आहे. तो पर्जन्याप्रमाणे आपण जरी विश्रांतीत झोपलेले असू, तो आपणावर पडेल आणि आपण त्या हिरव्यागार गवतासारखे पुन्हा पुनर्जीवित हो. आज तुमच्या जीवनात दुःख आहे, अंधकारात आहात, तर वळा परमेश्वराकडे, पश्चाताप करा, आस्था धरा. परमेश्वर तुमच्या दुःखाचा आनंद करेल. तुमचं जीवन आत्मिकरित्या पवित्र आत्म्याद्वारे वचनाद्वारे बदलेल. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुमचं जीवन धुईल आणि तो इतरांच्या जीवनाकरता साक्ष करेल, पिढ्यानपिढ्या करेल. परमेश्वर म्हणतो, मी पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढीला तुला आनंद असे मी करेन. प्रेज द लॉर्ड. काय आपण परमेश्वराकडे वळायला तयार आहोत का? पहा, तो आवाजाद्वारे आपल्याला बोलवत आहे, धीमी आवाजाद्वारे तो बोलवत आहे. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. होय, आपण अपमान केला असं अनेक वेळा, तर क्षमा मागा. पहा, कैवारी बसलाय. योहान म्हणतो त्याच्या पहिल्या पत्रामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये, कैवारी बसलाय. जरी तुम्ही चुकलेला आहात, तो बोलवत आहे. तुमचं जीवन पुनर्जीवित करणारा तो परमेश्वर आहे. आज तुमचं जीवन निर्जीव आहे, तर तो सजीव करणारा परमेश्वर आहे. सारेची कूस निर्जीव होती. अब्रामाचं जीवन देहन म्हातारा झाला होता, तरी 99 वर्षी त्याला पुत्र दिला. सारेची कूस परमेश्वराने वाहती केली. आणि काय तुमचं आज निर्जीव जीवन, दुःखाचं जीवन, तो बदलणार नाही काय? परमेश्वर कैवारी ख्रिस्त बदलणार नाही काय? तो दयाळू आहे. त्याला फिरून दया करण्यास आनंद वाटतो. तो पापे विसरून टाकतो. पहा, तो वचनाच्या आवेशाने आपली पापे मागे टाकतो, असं देवाचं वचन सांगतं. लक्षात ठेवा, परमेश्वर दयाळू आहे. तो जवळ आहे तोपर्यंत शोधा. तो दूर गेल्यावर हाका मारून तो परत येणार नाही. ती वेळ जर निघून गेली आपल्या जीवनातून, आज मनीला काळ आहे तोपर्यंत त्याची वाणी ऐका, मन कठीण करू नका. पहा, इर्मया याचा 31वा अध्याय 19 वचन काय म्हणतं? इर्मया याचा 31वा अध्याय
19 वचन प्रभूमध्ये काय म्हणतो पहा. इर्मया 31 अध्याय 19 वचनामध्ये काय म्हणतो पहा. मी वळल्यावर पश्चाताप केला. इर्मया म्हणतो मी वळल्यावर काय करायचं, आपल्याला वळा. देवाचं वचन सांगतं की टर्न बॅक फ्रॉम दॅट ऑल वे, त्या सर्व जगाच्या मार्गापासून मागे वळा. मी वळल्यावर पश्चाताप केला, मला बोधप्राप्ती घडल्यावर मी ऊर बडवू लागलो. माझ्या तारुण्यातील अपकीर्तीच्या भारामुळे मी लज्जित व फजित झालो आहे. पहा, तारुण्यात ज्या गोष्टी केल्या, परमेश्वरापासून दूर राहिलो, पडलेले आहात, दुःखी आहात, तर परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे. आणि बोलवल्यानंतर काय करायचंय आपल्याला, आपण वळल्यानंतर आपल्याला करायचंय की आस्था आणि पश्चाताप करायचं. योएल म्हणतो त्याच्या 2 अध्यायामध्ये, अंगरखे फाडू नका तर आपलं अंतकरण फाडा. आस्था धरा, पश्चाताप करा. त्या वधस्तंभाच्या चोरासारखा शेवटच्या क्षणापर्यंत आस्था पश्चातापामध्ये राहा. त्या जकातदारासारखी प्रार्थना असली पाहिजे, हे परमेश्वरा मज पाप्यावर दया कर, तुझ्या दयेमध्ये घे. रोज ही प्रार्थना असली पाहिजे. पहा, रोज तो फिरून दया करणार आहे. विलापगीत 3 अध्यायामध्ये सांगते की रोज सकाळी त्याची दया नवी होते. रोज सूर्य उगवतो, रोज तो सूर्याची किरण पृथ्वीवर पडतात, रोज आपल्याला तो दया दाखवतो. जर आपण तो दिवस पाहिलेला आहे आज, तर परमेश्वर आपल्याला बोलवत आहे. तुमच्या दुःखाचा तो आनंद करायला तयार आहे आणि तो आनंद पिढ्यानपिढ्या करेल. तुमचं जीवन येणाऱ्या पिढी करता साक्ष असं बनवेल परमेश्वर. परमेश्वर तुमचं जीवन इतरांच्या पिढीकरता साक्ष बनवेल. तुम्ही वळणार आहात का? परमेश्वर तुम्हाला त्याच्या राज्यामध्ये बोलवते. इर्मया 31 अध्याय 19 वचनामध्ये म्हणतो, मी वळल्यावर पश्चाताप केला, मला बोधप्राप्ती घडल्या, मी ऊर बडवू लागलो. जर देवाचं वचन आपल्याला आज सांगत आहे का आपण जगाच्या मार्गात आहोत, आपण सोडले पाहिजेत, अपशब्द आपल्या जीवनात आहेत, सर्व अंधकाराच्या गोष्टी आहेत, जगाच्या गोष्टीने आपण पांघरून घेतलेल्या आहोत, ते सगळं पांघरून टाका, वळा परमेश्वराकडे. परमेश्वर आज तुमच्या दुःखांचा आनंद करायला तयार आहे. आपण आस्था पश्चाताप करत आहोत, तर आपण त्याच्या वचनाने भय धरत आहोत, तर परमेश्वर आपल्या प्रार्थना ऐकेल. परमेश्वर तुमच्या दुःखाचा आनंद बनवून तुम्हाला इतर येणाऱ्या पिढी करता एक साक्ष बनवेल. हे परमेश्वराचं वचन आहे. पहा, होशे याचा 6वा अध्याय 11 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. होशे याचा 6वा अध्याय 11 वचनामध्ये सुंदर असं वचन सांगतं पहा. तो पण आत्मिक बोध करतं. होशे याचा 6वा अध्याय 11 वचन, हे यहूदा, मी आपल्या लोकांचा बंदिवास उलटवीन, तेव्हा तुझ्याही हंगामाची वेळ येईल. परमेश्वर म्हणतो, तू वळ, मी तुझ्या हंगामाची वेळ येणार आहे, तुझा बंदिवास उठवेल मी. तू आज ज्या बंधनात आहे, आज ज्या क्लेशात आहे, आज ज्या दुःखामध्ये आहे, ते सर्व परिस्थिती बदलेल. पहा, तुझ्या हंगामाची वेळ येईल. प्रेज द लॉर्ड. तो ख्रिस्त आल्यावर सुद्धा येईलच. परमेश्वर तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसेल. या जगात जगत असताना, दुःखात क्लेशात जगत जरी असला तरी निराश होऊ नका, खचू नका. देहाकरता नाही तर आत्म्याकरता पेरणारे बना. परमेश्वराचं वचन सांगते, यहूदा, मी आपल्या लोकांचा बंदिवास उलटवीन, तेव्हा तुझ्याही हंगामाची वेळ येईल. परमेश्वर म्हणतो, अशा सर्व दुःख करणाऱ्यास, दुःखामध्ये असलेल्यास तुझ्या हंगामाची वेळ येईल. आज तू पडलेला आहे तर मी तुला उभा करेल. आज तू दुःखात आहे तर तुझ्या दुःखाचा आनंद करेल. येणाऱ्या पिढी करता मी तुला साक्षी बनवेल. प्रेज द लॉर्ड. काय आपण वळायला, पूर्ण अंत करणारे त्याच्याकडे वळायला तयार आहोत काय? इर्मया याचा 31 अध्याय 28 वचनामध्ये परमेश्वराचं वचन काय सांगतं पहा. इर्मया 31 अध्याय 28 वचनामध्ये परमेश्वराने काय बोध केला इर्मयाद्वारे आपण वाचूया. आणि असे होईल की उपटण्याचा व मोडून टाकण्याचा, पाडून टाकण्याचा व नाश करण्याचा आणि पीडा करण्याच्या कामी मी जशी त्याचवर नजर ठेवली, तशी बांधून काढण्याच्या व लागवड करण्याच्या कामी मी त्याचवर नजर ठेवील, असे परमेश्वर म्हणतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर विश्वास देत आहे, परमेश्वर शाश्वती देत आहे त्याच्या वचनाद्वारे की पहा, मी पाडून टाकण्यासमयी जशी तुझ्यावर नजर ठेवली, तशी उभा करण्याच्या समयी ठेवील. परमेश्वर बोलवत आहे. परमेश्वर आजचा पश्चाताप करायला सांगत आहे, वळण्यासाठी सांगत आहे. आणि लक्षात ठेव, परमेश्वर विश्वास देत आहे. आणि असे होईल की उपटण्याच्या व मोडून टाकण्याच्या, पाडून टाकण्याच्या व नाश करण्याच्या
आणि पिढ्या करण्याच्या कामी मी जशी त्याचवर नजर ठेवली, तशी बांधून काढण्याच्या व लागवड करण्याच्या कामी मी त्याचवर नजर ठेवली, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर तुमची भूमी सिंचन करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर तो पर्जन्यासारखा आहे. ख्रिस्त तो पहिला आणि शेवटचा पाऊस आहे. पहा, तुम्ही आस्था पश्चाताप करा, आपली शेती नांगरा, आपल्या शेतीतले काटे कुसळे बाजूला काढा. होशियाच्या 10व्या अध्यायात वचन पहा, तुम्ही शेती नांगरा, त्यातले काटे कुसळ बाजूला काढा, सुपीक बनवा, त्या देवाचं वचन पेरा. परमेश्वर फिरून तुमच्यावर धार्मिकतेची वृष्टी करेल, प्रीतीचा पाऊस पाडेल. परमेश्वर तुमच्यावर दया करेल, तुमच्या दुःखाचा तो आनंद करेल. परमेश्वर म्हणतो, जशी पाडून टाकण्याच्या समयी मी लक्ष ठेवलं, तसं उभा करण्याच्या समयी मी तुझ्यावर लक्ष ठेवेल. तुला उभा करण्यात येईल. मिकाच्या 7व्या अध्यायात मिका लिहितो पहा, हे वैरीने मचमुळे हर्ष पाहू नकोस. मी जर पडले तर परमेश्वर मला पुन्हा उठवेल. मी जरी अंधारात असेल तरी माझ्या अंधाराचा परमेश्वर प्रकाश असा करेल. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात निंदा असतील, त्रास असेल, तुमची निंदा होत असेल, तुम्ही छोटंसं वचन गाजवत असाल, छोटीशी सेवा करत असाल, लक्षात ठेवा, पेरते व्हा, पेरणी करणारे बना. परमेश्वराकडे वळा. परमेश्वर तुमच्या जशी पाडून टाकण्याच्या समयी नजर ठेवली, तशी उभा करण्याच्या समयी नजर ठेवेल. परमेश्वराकडे वळा. परमेश्वर पुन्हा एकदा तुमचं जीवन बांधेल. तो कुंभार आहे, आपण त्याची आजची माती आहोत. तुमचं आज मातीचं भांड तुटलेलं आहे काय, बिघडलेलं आहे काय, तो पुन्हा एकदा बनवेल. इर्मयाचा 8व्या अध्यायात परमेश्वर म्हणतो, कुंभाराकडे जा इर्मया, आणि पहा, जशी माती त्याच्या हाती आहे कुंभाराच्या हाती, पहा ती मातीचं भांड बिघडतं त्या कुंभाराच्या हातून, आणि परत त्या बिघडलेल्या भांड्यापासून तो नवे भांडे बनवतो. परमेश्वर म्हणतो, इस्रायला, काय तुझं जीवन माझ्या हाती तसं नाही काय? बिघडलेल्या मातीच्या भांड्यापासून जर कुंभार असं भांड बनवू शकतो, तर तुमचं जीवन माझ्या हाती नाही काय? मी तुमचं जीवन बदलू शकत नाही काय? काय आपण असताना पश्चाताप करायला तयार आहोत का? परमेश्वराकडे वळायला तयार आहोत का? तो कुंभार आहे. तुमच्या दुःखांचा आनंद तो करेल. पहा, पिढ्यानपिढ्या तुम्हाला साक्ष असं त्याचं तुमचं जीवन त्याच्या राज्याकरता तो बनवेल. ख्रिस्तामध्ये तुमचं जीवन तो बदलेल. काय आपण वळायला तयार आहोत काय? पहा, मिकाचा पुस्तक 7वा अध्याय 11 वचन काय म्हणतं. मिका 7:11 मध्ये काय म्हणलंय पहा. मिका याचा 7वा अध्याय 11 वचन, तुझे तट बांधण्याचा समय आला आहे, त्या समयी तुझ्या सीमा रुंद होतील. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला, ख्रिस्ताच्या नावाला, पवित्र आत्म्याला धन्यवाद. होय, सुंदरसं वचन काय सांगते की तुझे तट बांधण्याचा समय आला आहे. तुमचे तट पडलेले आहात का? तुमचं ते पडक्या घरासारखं जीवन झालेलं आहे काय? ते मातीच्या तुटलेल्या भांड्यासारखं जीवन आहे काय? का जीवन दुःखात आहे? अनेक दिवस तुमची जखम तशीच असाध्य अशी आहे काय? परमेश्वर म्हणतो, पहा, तुझे तट बांधण्याचा समय आला आहे. प्रत्येक गोष्टीचा समय असतो. परमेश्वर म्हणतो, त्या समयी तुझी सीमा रुंद होतील. परमेश्वर तुमच्या पडलेल्या सर्व सीमा बांधेल. सर्व तुमचं मातीचं भांड पुन्हा नव्याने बनवेल. पवित्र आत्मा घालेल. ख्रिस्ताच्या रक्तामध्ये तुमचं जीवन शुद्ध करेल धुवून, आणि नवा आत्मा, नवीन हृदय ख्रिस्ताद्वारे आपल्या ठाई टाकण्यात येईल. जर आपण पश्चाताप करतो, आस्था धरतो. सीमा पडल्यात, भांड फुटलंय, परमेश्वर नवीन बनवेल. मोडलंय भांड, दुःखात आहात, असाध्याची जखम आहे, परमेश्वराकडे वळा. ख्रिस्तामध्ये पश्चाताप करा. हाका मारा त्या स्वर्गीय पित्याला ख्रिस्ताच्या नावामध्ये. तो तुम्हाला ओ देईल. तुमच्या जीवनात तो परिवर्तन करेल. तुमच्या दुःखांचा आनंद करेल, आणि तुम्हाला आनंद असं बनवेल. येणाऱ्या पिढी करता एक साक्ष बनवेल. प्रेज द लॉर्ड. पहा, शेवटच्या वचनाकडे जाऊया. यशया 48वा अध्याय 9 ते 11 वचन काय म्हणतात. यशया 48वा अध्याय 9 ते 11 वचन काय म्हणतात पहा. यशया 48वा अध्याय 9 ते 11 वचन काय म्हणतात पहा. माझ्या नामाप्रित्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकला. तुझा उच्छेद करू नये म्हणून माझ्या प्रशंसा प्रित्यर्थ मी स्वतःला अविरिले. परमेश्वर म्हणतो, अनेक वेळा मी आवरलं, अनेक वेळा क्रोध आला मला, पण मी तो आवर्त घेतला. परमेश्वर सतत रागवणारा नाहीये. जर आपल्यातून चुका झाल्या तर परमेश्वर वाट पाहत आहे आपल्या वळण्याची. पेत्राचे पत्र 3 लिहितो. पेत्र काय लिहितो पहा. पेत्र काहीतरी सांगतो, इतकी गुपित गोष्ट सांगतो जी जुन्या काळामध्ये पण लिहिलेली आहे. प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखे आहेत, 1000 वर्ष एका दिवसासारखे आहेत. प्रभू विलंब का लावत आहे?
कारण की कोणाचाही नाश होऊ नये म्हणून परमेश्वर आपल्या वळण्याची वाट पाहत आहे. अनेक बंधू अजून निराशात असतील, दुःखात असतील, क्लेशात असतील, त्यांचं तड पडलेलं असेल, त्यांचं जीवन अंधकारमय असेल. अशा जीवनामध्ये प्रकाश गाजवायचा आहे आणि आपल्याही जीवनात अशा काही गोष्टी असेल तर परमेश्वर म्हणतो, पहा मी राग लांबणीवर टाकत आहे, मी तुझ्यावर पूर्ण राग काढत नाही, मी विलंब लावत आहे. तुझ्या प्रशंसे प्रित्यर्थ मी स्वतःला आज आवरलं आहे. आवरलंय परमेश्वर, मी तू स्वतःला, माझा राग तुझ्याविषयी मी आवरलेला आहे. मी तुला गाळीले आहे, पण रुपयाप्रमाणे नव्हे तर दुःख रूपी भट्टीत तुला कसोटीस लावलेलं आहे. आज तुम्ही दुःखाच्या कसोटीत चाललेला आहात तर परमेश्वर म्हणतो, मी तुला दुःखाच्या कसोटीस लावलेला आहे, याकरता की आपण शुद्ध व्हावं. प्रेज द लॉर्ड. आपण शुद्ध व्हावं, देवाच्या राज्याला योग्य असे मोजले जावं. याकोब पण म्हणतो, पहा, जो परीक्षेत टिकतो, विश्वासाच्या परीक्षेत टिकतो तो धन्य आहे. विश्वासात धीर मागा, आस्था करा, पश्चाताप करा, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागा, तो कैवारी ख्रिस्ता त्याच्याकडे सामर्थ्य मागा. आणि लक्षात ठेवा, दुःखात असताना परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला कसोटीस लावलेला आहे. केवळ माझ्या प्रित्यर्थ हे मी करीतो, माझ्या नामाची अप्रतिष्ठा का व्हावी, माझे गौरव मी इतरांस देत नाही. परमेश्वर त्याच्या राज्याला तुम्हाला मोजून घेत आहे, याकरता तुम्ही आज दुःखात आहात, क्लेशात आहात. जर परमेश्वराच्या योजनेद्वारे तुमच्या जीवनात आज दुःख आहे, क्लेश आहे, तर परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या राज्याकरता योग्य मोजले जाऊन बोलवत आहे. काय आपण वळायला तयार आहोत काय? पहा, यशया जर आपण वळतो तर परमेश्वर काय सांगतो पहा. यशया 60 अध्याय 15 वचन काय म्हणतं? यशयाचा 60 अध्याय 15 वचन काय म्हणतं पहा. तू टाकलेले व द्वेषलेली होतीस, तुझ्याकडे कोणी जात येत नसत, तरी तुला सर्व काळचे भूषण, पिढ्यानपिढ्याचा आनंद अशी मी करीन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो, तुझं जीवन असं होतं. कसं होतं? टाकलेलं होतं, निंदमय होतं, दुःखाचं जीवन होतं. जेव्हा आपण वळतो परमेश्वर म्हणतो, जेव्हा तुम्ही वळाल, तुमचे जीवन मी इतरांकरता साक्ष असं बनवेल, तुम्हाला मजबूत पितळेची भिंत बनवेल. इर्मयाच्या 15:5 सांगितले वचन. परमेश्वर म्हणतो, तू जर वळालास इर्मया मजकडे तर माझे मुख बनशील, हीनकणापासून मौलवान वेगळे करशील तर माझे मुख बशील, माझी वचन तुझ्या मुखात मी घालील, तुला मजबूत पितळेची भिंत बनवेल. लढणाऱ्या लोकांसमोर ते लढतील, तुझ्यावर वरचढ होणार नाहीत, कारण की तुझा बचाव करावास मी तुझ बरोबर असेल. परमेश्वर म्हणतो, लक्षात ठेवा, वळा त्या सर्व जगिक अंधकाराच्या गोष्टीतून, मार्गातून. परमेश्वर बोलवत आहे त्याच्या राज्याकरता, त्याच्या राज्याकरता तुम्हाला बोलवत आहे. आज जर दुःख आहेत, क्लेश आहे, निंदा आहे, तर परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे. तू टाकलेली व द्वेषलेली होतीस, तुझ्याकडे कोणी जात येत नसे, तरी तुला सर्व काळचे भूषण, पिढ्यानपिढ्याचा आनंद मी करीन. पहा, परमेश्वर म्हणतो, वळा, पिढ्यानपिढ्याचा आनंद मी तुला करेल. काय आपलं जीवन असंच आहे काय? काय तुम्ही एकटे कुठं आहात काय? निंदमय जीवन आहे काय? तर त्या निंदांकडे लक्ष देऊ नका, त्या दुःखांकडे लक्ष देऊ नका. परमेश्वराकडे, ख्रिस्ताकडे वळा. तो तुमचं जीवन बदलेल, तो तुमच्या जीवनात सार्वकालिक जीवनाचा आनंद घालेल आणि येणाऱ्या पिढीला आनंदमय साक्ष तुमच्या जीवनातून घडवेल. प्रेज द लॉर्ड. पिढ्यानपिढ्याचा आनंद अशी मी करेन, परमेश्वर म्हणतो. शेवटचं वचन वाचूया. यशया 54 अध्यायामध्ये परमेश्वर काय सुंदर वचन सांगतो पहा. यशया 54 अध्याय 11 आणि 12 वचन. अग पिडलेले, वादळाने त्रस्त झालेले, सांत्वन न पावलेले, मी तुझे पाषाण सुरम्य प्रकारे बसवीन आणि नीलमण्याने तुझा पाया घालीन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो, पहा, अग पिडलेले, वादळाने त्रस्त झालेले, सांत्वन न पावलेले, मी तुझे पाषाण सुरम्य प्रकारे बसवीन तुझ्या आणि नीलमण्याने तुझा पाया घालीन. काय आपल्या जीवनाचे तट पडलेले आहेत काय? दुःखात, निंदमय, एकटेपणात आहात काय? परमेश्वर बोलवत आहे. परमेश्वर त्याच्या राज्यामध्ये, ख्रिस्ताच्या राज्याच्या मध्ये, त्याच्या पुत्राच्या राज्यामध्ये बोलवत आहे. वळा परमेश्वराकडे, आस्था धरा, पश्चाताप करा. तो जिवंत परमेश्वर आहे.
त्याचं जिवंत वचन सांगतं, अग पिडलेले, वादळी त्रस्त झालेले, सांत्वन न पावलेले. आज तुमच्या जीवनात सांत्वन नसेल, तुमचं जीवन त्रस्त असेल, अनेक त्रासातून जात असाल, परमेश्वर तुम्हाला त्याच्या पुत्राच्या राज्याकडे बोलवत आहे. तुमचा तो नीलमनाने पाया घालास तयार आहे. तुझं पाषाण सुरम्य प्रकारे बसवीन. प्रगटीकरणात सांगितले पहा, जो विजय मिळवतो त्याच्या जीवनी झाडावर नाव लिहिले जाईल. 12 प्रचितांचे 12 खडक बसवले जाणार आहे. जे माझ्यातले षंड लोक आहेत पहा, ज्यांना जास्त कळत नाही, पण जे शाब्बात पाळतात, वचन ऐकतात, प्रार्थना करतात, त्यांचं नाव मी तिथं लिहिल. परमेश्वर स्मारक बनविल, परमेश्वर म्हणतो. यशायामध्ये सांगितलेलं वचन आहे. लक्षात ठेवा, परमेश्वराकडे बोला, त्याचं वचन पाळा, आस्था धरा, पश्चाताप करा. त्रस्त आहात का? सांत्वन नाहीये का? एकटे पडलेले आहात का? परमेश्वर बोलवतोय. तो मातेसारखं तुमचं सांत्वन करेल, तुमच्या दुःखावर तो फुंकर घालेल आणि तुमच्या दुःखांचं तो सांत्वन करेल. तुमचा पाया ख्रिस्तामध्ये पुन्हा घालण्यात येईल. तुझ्या भिंतीवरील कळस मानकाचे व तुझ्या वेशी लालांच्या तुझ्या भोवतालचा प्रदेश रत्न खचित करीन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुमचं पडलेलं सर्व उभा करायला तयार आहे. तर नवीन यरूशलेम तयार होत आहे. त्याच्या विषयी अशाच आहे. परमेश्वर तुमचं पडलेलं जीवन, सांत्वन न पावलेलं जीवन, दुःखमय जीवन बदलू पाहत आहे. काय आपण परमेश्वराकडे वळणार आहोत? काय पिढ्याचा आनंद आपलं जीवन बनवण्याकरता परमेश्वर तयार आहे. काय आपण आस्था धरून पश्चाताप करून त्याकडे वळायला तयार आहोत काय? आणि जर आज आपल्या अंतःकरणाने आपण आस्था आणि पश्चाताप करणार आहोत आणि वळणार आहोत, तर परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये, ख्रिस्तामध्ये तुमचं जीवन बदलायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, प्रभूची प्रार्थना करूया आणि नंतर देवाच्या वचनाद्वारे आशीर्वाद घेऊया. आमेन. या आपण नेत्र बंद करूया, आपले नेत्र बंद करूया आणि प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सुंदरची वेळ तू आमच्या जीवनात आणली त्याबद्दल धन्यवाद देतो. जी प्रियजन आज ऍड आहेत, हिवाळे कुटुंब आहे, प्रकाश बोरे आहेत, मनोहर अंकल आहेत आणि जेवढे पाहतील आमचे ते सर्व लोक, आमच्या शेजारीचे ताई दादा, त्यांचे लेकर, लहान लातवंड, आमच्या घरातील हे सर्व या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित कर. त्यांच्या सर्व दैहिक त्रासापासून ख्रिस्ता त्यांना तू बाहेर काढ. त्यांचं सांत्वन कर. तुझा फुंकर परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्तामध्ये घाल. परमेश्वरा आज अंतःकरणातून आस्था पश्चाताप करत आहे, आज तुझ्याकडे काही मागत आहेत ख्रिस्ता, या क्षणी पित्या ख्रिस्ताच्या नावात त्या मागण्या ख्रिस्तामध्ये पूर्ण व्हाव्यात असं तू कर. परमेश्वरा पवित्र आत्म्याद्वारे प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये तू स्पर्श कर. त्यांचं जीवन आत्मिकरित्या ख्रिस्ता बदल. त्यांची सर्व पडझड ख्रिस्ता पूर्ण उभी कर. त्यांच्या सर्व दुःखावर फुंकर घाल. त्यांच्या दुःखाचा ख्रिस्तामध्ये आनंद व्हावा असं त्यांचे जीवन येणाऱ्या पिढी करता साक्ष असं बनव. जिथे कुठे राहत आहेत तिथं ख्रिस्तामध्ये साक्ष आणि या पृथ्वीवरचे प्रकाश ख्रिस्ताचे मीठाचा रुचकरपणा त्यांच्यामध्ये ख्रिस्ता घाल. परमेश्वरा त्यांचं जीवन अद्भुतरित्या ख्रिस्तामध्ये बदल. आत्मिकरित्या पिढीमध्ये पाया घातलेले, त्यात वाढत असलेले ख्रिस्त जो कोनशिलातेमध्ये वाढत असलेले पाया ख्रिस्तामध्ये वाढत असलेलं असं जीवन आत्मिकरित्या बदल. परमेश्वरा आत्मिक अर्थ वचनांची कळावं असं आत्मिक अर्थ प्रत्येका ठिकाणी ख्रिस्तामध्ये घाल. परमेश्वरा आज जेवढे दुःखात आहेत, निराशात आहेत, त्यांना तू स्पर्श कर. त्या निराशामधून पवित्र आत्म्यामध्ये आशा घालून त्यांना तू बाहेर काढ. परमेश्वरा तू प्रार्थना करतो. प्रकाश बोरेंचं कुटुंब असू द्या, सदानंद मनोहर अंकल यांचं कुटुंब असू द्या, आमच्या शेजारचे असू द्या, हिवाळ्यांचं कुटुंब, त्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण कर. पवित्र आत्म्यामध्ये हर्ष, प्रीतीचा हर्ष त्यांच्या अंतःकरणात वर्षाव कर. या क्षणी त्यांच्या पायाला जी जखम आहे अंकलच्या ती बरी कर. ख्रिस्तामध्ये ती भरून काढ आणि ते सर्व व्हायरस, सर्व जंतू ख्रिस्ता तुझ्या रक्ताद्वारे शुद्ध कर. प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. जे पास्टर सेवक सेवा करतात त्यांना पवित्र आत्म्याच्या
उत्सुकतेमध्ये भर, त्याच्या भरलेल्या अस्तित्वाद्वारे जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशात तो आण. सर्व डॉक्टर नर्सेसला आरोग्यातील स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. देशामध्ये शांती राहू दे. कष्ट करण्याच्या हाताला काम दे आणि मानधन दे. ज्यांचे मानधन अडकले ख्रिस्तामध्ये मोकळे कर परमेश्वरा. जे आज दुःख क्लेशात आहेत त्यांचं सांत्वन कर. तसेच तू प्रार्थना करतो जे बिछाण्याला खिळलेले आहेत, उठण्याची ताकद नाहीये, मणक्याचे आजार आहेत, पायांचे आजार आहेत, पोटाचे आजार आहेत, ज्यांची युरिन पास होत नाहीये, ज्यांना ब्रेनचे कॅन्सर आहेत, जिभेचे त्रास आहेत, जिभेचे कॅन्सर आहेत, जे अंध आहेत, डोळ्यांचे विकार आहेत, कानांचे विकार आहेत, अशा सर्वांना ख्रिस्ताच्या आत्म्यामध्ये या क्षणी मोकळीकता दे परमेश्वरा. त्यांना तू बरं कर परमेश्वरा. जे तुझ्या वचनापासून दूर आहेत, ज्यांचे कान ऐकत नाहीयेत, डोळे पाहत नाहीयेत, त्यांच्यापर्यंत ख्रिस्ताचं वचन पोहोचावं आणि त्यांनी ख्रिस्ताच्या राज्याकडे यावं असं तू कर परमेश्वरा. तसेच तू प्रार्थना करतो हे सर्व वाचलेली वचन ख्रिस्तामध्ये पूर्ण करण्याचा आमचा विश्वास आहे. अनाथ आश्रमातील वृद्ध लोक, तसेच लहान मुलं यांच्या मुखास अन्न पाणी दे. जे भुकेले ताण्याच्या मुखास अन्न पाणी दे. पावसाच्या परिस्थिती, जे कठीण परिस्थिती अडकले त्यांचा सांभाळ पवित्र आत्म्याद्वारे, देवदूतांद्वारे ख्रिस्तामध्ये पित्या तू कर पित्या. त्यांना तू सर्व अंधकाराच्या परिस्थितीतून बाहेर काढ परमेश्वरा. हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केल्याबद्दल तुला धन्यवाद देतो ख्रिस्ताच्या नावामध्ये. आणि प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता पित्या. आमेन. या आपण प्रभूंशी शिकून प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडिले आहे तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. जी वचन आजपर्यंत घोषित झाली, आता घोषित झाली, सर्व पवित्र आत्म्याद्वारे, ख्रिस्ताद्वारे तुमच्या जीवनात कार्यान्वित करो. तुमचं जीवन परमेश्वराच्या सार्वकालिक आनंदाद्वारे परमेश्वर इतर पिढ्यांकरता बदलून टाको. आमेन. प्रेज द लॉर्ड.